ज्या वेळेला मोठ्या देशांमध्ये संघर्ष होतो, खास करून जे युनोचे 5 स्थायी सदस्य आहेत, म्हणजे अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स यांचे हितसंबंध जिथे गुंतलेले आहेत, तशी युद्ध थांबवण्यासाठी जगात कुठलीही व्यवस्था नाही. जगामध्ये 193 देश आहेत. त्यापैकी 23 देशांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे सैन्य ही कल्पनाच पूर्णपणे त्याग केलेली आहे. 163 देशांनी युद्धाला ऑलरेडी नकार दिलेला आहे. म्हणजे मेजॉरिटी जे देश आहेत जगातले त्यांनी ऑलरेडी नकार दिलेला आहे युद्धाला. जगाला युद्ध हवा का नको, तर बहुतांश जगाला युद्ध नको आहे. उरले 30 देश. त्यामुळे ही जी शस्त्रस्पर्धा आणि युद्धमय वातावरण आहे ते सगळं उरलेल्या 25 देशांमध्ये आहे. जगातल्या नोबेल पारितोषिक विजेते जे सगळे शास्त्रज्ञ आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या चुकीमुळे, म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या तर आलाच नाही, चुका अनेक प्रकारच्या होऊ शकतात, एखाद्या चुकीमुळे अण्वस्त्र होऊन संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो. कुठलं युद्ध सर्वोत्तम की जे न लढता तुम्ही जिंकतात ते. आपण संपूर्ण मानवतेच्या इतिहासामध्ये म्हणजे मागच्या 2 लाख वर्षाच्या इतिहासात, कारण होमोसेपियन्स 2 लाख वर्षापूर्वी आले, सध्या सगळ्यात बिकट आणि सगळ्यात धोकादायक अशा काळामध्ये आहोत संपूर्ण मागच्या 2 लाख वर्षाच्या इतिहासात. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या दशक वेधमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काही प्रेक्षकांना आठवत असेल की 5 वर्षापूर्वी आपण थिंक बँकवरती दशक वेध नावाची सिरीज केली होती आणि येणाऱ्या 10 वर्षात काय होईल जगात, देशात याच्याविषयी वेगवेगळ्या मान्यवरांना बोलतं केलं होतं. आता बरोबर 5 वर्ष झालीत, आपण 2025च्या एंडला आहोत आणि गेल्या 5 वर्षात काय घडलं, या मान्यवरांनी मांडलेली कोणती प्रेडिक्शन खरी आली, कोणती चुकली आणि काय भविष्यातल्या 5 वर्षात घडणार आहे, यासाठी पुन्हा एकदा आपण दशकवेधची सिरीज करतोय आणि त्याच मान्यवरांना पुन्हा बोलवतोय. या सिरीजची सुरुवात अर्थातच संदीप वासलेकर सरांबरोबर. सर, स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा. जगाच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर संदीप वासलेकर हे अत्यंत ऑथॉरिटी आहे, हे सगळे तुम्ही जाणता. त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती थिंक बँकवर तुम्ही बघितलेल्या आहेत. दशकवेध मधली त्यांची मुलाखत गाजली होती. 5 वर्षांना आत्ता काय घडतं हे त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे. त्याला अजून एक निमित्त आहे, युद्ध नाकारणारं जग असं त्यांचं नवं पुस्तक नुकतंच आलेलं आहे. राजहंसनं ते काढलंय. परिमल माया सुधाकर यांनी मूळ इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद केलाय. 4 भाषांमध्ये जगातलं हे पुस्तक आलेलं आहे. त्यामुळं युद्ध नाकारणारं जग असू शकेल का? गेल्या 5 वर्षात एवढी युद्ध का झाली? त्यांनी जे प्रेडिक्शन केलं होतं त्यावेळेच्या दशकवेधच्या एपिसोडमध्ये की कोविड असला तरी युद्ध होतील किंवा वाढतील, हे का बरोबर आलं हे सगळं समजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी फक्त आजच्या आपल्या प्रायोजकांबद्दल. या एपिसोडचे प्रायोजक आहेत विंट वेल्थ. विंट वेल्थ हा एक युनिक स्टार्टअप आहे. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपण सर्वजण 9 ते 12% फिक्स रिटर्न देणाऱ्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. विंट हा एक सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आहे आणि झेरोदा सारख्या मोठ्या कंपनीनं त्यांना बॅक केलेलं आहे. त्यामुळं ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी याच्याबद्दल टिकमार्क होते. अवघ्या 1000 रुपयापासून आपण इथं गुंतवणूक करू शकतो. शिवाय जे बॉन्ड या प्लॅटफॉर्मवरती गुंतवणुकीला उपलब्ध असतात त्या बॉन्ड्समध्ये स्वतः विंट वेल्थनं सुद्धा गुंतवणूक केलेली असती, जेणेकरून सर्व सिक्युरिटी चेक झालेले असतील. या प्लॅटफॉर्मबद्दल अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्यासाठी दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आता वळूया पुन्हा मूळ विषयाकडं. सर, जसं मी म्हणालो 5 वर्षापूर्वी तुम्ही म्हणालेला की युद्ध वाढतील, ती इतकी वाढली की युद्धाशिवाय गेल्या 5 वर्षात काही दिसतच नाहीये. अगदी भारत पाकिस्तानचं छोटं युद्ध असेल, अफगाणिस्तान पाक असेल, तिकडे इस्रायल गाझा असेल. आत्ता आपण हे बोलताना डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की अणु चाचणी करायला हवी. एवढी युद्ध गेल्या 5 वर्षात का वाढली? विनायक, जगामध्ये 2 मूलभूत कमतरता आहेत. बरं. आणि त्या अलीकडच्या काळात मागच्या 5-10 वर्षांमध्ये त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्या नवीन नाही आहेत, त्या पूर्वीपासूनच होत्या, पण अलीकडे त्याचं खूप प्रमाण वाढलं आहे. एक कमतरता अशी की जगामध्ये जर का मोठ्या सत्तांमध्ये काही संघर्ष झाला, युद्ध नव्हे संघर्ष, पण त्या संघर्षामुळे पुढे युद्धात त्याचं स्वरूप रूपांतर होण्याची जर का काही शक्यता असेल तर ते थांबवण्यासाठी कुठलेही मेकॅनिझम नाही आहे, कुठलीही इन्स्टिट्यूशन नाही आहे. आपण जेव्हा अंतर्गत लढाया होतात एखाद्या देशामध्ये
तर तेव्हा देशामध्ये कोर्ट असतं. काही छोट्या देशांमध्ये जर का लढाया झाल्या तर युनोचं सिक्युरिटी काउन्सिल आहे, सुरक्षा परिषद आहे, हो. ते युनोच्या घटनेच्या 6व्या चॅप्टरनुसार ते युद्ध ते थांबवू शकतात. पण ज्या वेळेला मोठ्या देशांमध्ये संघर्ष होतो, खास करून जे युनोचे 5 स्थायी सदस्य आहेत, म्हणजे अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स यांचे हितसंबंध जिथे गुंतलेले आहेत, तशी युद्ध थांबवण्यासाठी सुरू झाल्यावर किंवा तसं युद्ध होणं टाळण्यासाठी जगात कुठलीही व्यवस्था नाही. बर. हां, तर अशी कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे जेव्हा ह्यांच्यात काही मतभेद होतात आणि ते पाराकुटीला जातात तेव्हा युद्ध होणं साहजिक असतं. म्हणून त्यांच्यामध्ये युद्ध होणार हे मी भाकीत केलं, त्यात काही फार विशेष नाही आहे. ज्याला हे माहिती आहे की ही मेकॅनिझम नाही आहे तो सांगेल. दुसरं असं की दुसरी जी घटना आहे ती खास करून मागच्या 5-6 वर्षातली आहे. ती म्हणजे अशी की अनेक देशांचे नेते आणि त्यात खास करून अमेरिका आली पण इतरही आले, ते भावनात्मक दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारण करायला लागलेले आहेत. तर ज्याला रॅशनल म्हणतात किंवा विचारपूर्वक असं राजकारण किंवा राजनीती वर्षानुवर्षे होत होती, त्याला तिलांजली देऊन आता हे नेते अधिकाधिक भावनात्मक दृष्टिकोन ठेवतात आणि तो दृष्टिकोन ठेवून ते त्यांच्या देशातील जनतेला भडकवतात. तर अशी ज्या वेळेला भावनात्मक मार्गाने राजकीय नेते जातात मोठ्या देशांचे, तर त्याला टॅकल कसं करायचं, तर त्यासाठी म्हणजे रॅशनल मार्गाने जाऊन त्याच्यातून काही मार्ग सापडत नाही. तर ह्या प्रश्नाचं पण उत्तर नाही आहे. अच्छा. तर हे 2 जगातले जे मोठे प्रश्न आहेत त्याला जगात उत्तर कोणाकडेच मिळालेलं नाही आहे आणि युनोमध्ये ते नक्कीच नाही आहे, बाकी कुठल्याही संस्थेमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे युद्ध होत राहणार आणि जिथपर्यंत भावनात्मक राजकारणाचा प्रभाव असेल तर ते युद्धाचं प्रमाण देखील आणि युद्धाची शक्यता देखील वाढत जाईल. पण सर, युद्धात शेवटी विदारकच गोष्ट असतात, माणसं मरतात, स्थलांतर होतं, इकॉनॉमिक हानी होती, तरी पण युद्ध करायला आणि युद्ध बघायला म्हणजे युद्धस्य कथः रम्य म्हणतात, का आवडतं जगाला? ह्याचं कारण न्यूरोलॉजीशी संबंधित आहे. बर. म्हणजे आपला जो मेंदू असतो त्याच्याशी संबंधित आहे. तर आपल्या मेंदूचे 3 भाग असतात. त्याला एका मेंदूला रेप्टिलियन ब्रेन म्हणतात. म्हणजे तो जो रेप्टाईल असतो ना, साप वगैरे, सरडा, त्याच्यासारखा विचार करतो, म्हणजे अतिशय सिंपल पद्धतीने विचार करतो. दुसरा जो आहे त्याला इमोशनल किंवा इमोटिव्ह ब्रेन म्हणतात, तो भावनात्मक दृष्ट्या विचार करतो. आणि तिसरा जो आहे त्याला रॅशनल ब्रेन म्हणतात, तर तो रॅशनल दृष्टीने असा विचारपूर्वक विचार करतो. तर बरेचसे राजकीय नेते ते काय करतात की लोकांमधला जो रेप्टाईल ब्रेन आहे त्याला जास्तीत जास्त प्रोवोक करण्याच्या दृष्टीने ते राजकारण करतात आणि जो रॅशनल ब्रेन आहे तो जागृत होऊ नये म्हणून ते प्रयत्न करतात. तर त्यामुळे लोकांचा जो सिम्पलिस्टिक जो मार्गाने विचार करण्याचा जो प्रवाह आहे तो वाढत चाललेला आहे. त्यात मागच्या 5 वर्षात काय झालंय की ह्या ज्या मोठ्या मोठ्या टेक कंपन्या आहेत त्यांचे जे अल्गोरिदम्स आहेत, तर ते अल्गोरिदम ते देखील अशा तऱ्हेने काम करतात की जिथे तुम्ही प्रक्षोभक असं काही पोस्ट कराल तर त्या पोस्ट म्हणजे ते पुढे आणतात आणि जिथे तुम्ही साधारण एक प्रकारचं विचारपूर्वक किंवा सामंजस्याने काही तुम्ही पोस्ट कराल की सामंजस्याचा विचार पुढे मांडणार आहे, तर त्या पोस्टना लाईक मिळू शकत नाही, कारण त्यांचे अल्गोरिदमच असे असतात. त्यांच्या अल्गोरिदमचं काम असतं की जास्तीत जास्त एंगेजमेंट वाढवणं. आणि ह्या बिग टेक कंपन्यांनी जे अभ्यास केलेले आहे त्यानुसार त्यांना असं कळलं की जर का प्रक्षोभक संवादाला जर का तुम्ही पाठपुरावा दिलात म्हणजे वाया अल्गोरिदम, तर त्यांना जास्त एंगेजमेंट मिळते. तर असं झाल्यामुळे एकीकडे राजकीय नेते आणि दुसरीकडचं नवीन सोशल मीडिया ह्यांचं आता मिलन होत असल्यामुळे लोकांचे सिम्पलिस्टिक मार्गाने विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे ती खूप वाढलेली आहे आणि सामंजस्याने विचार करण्याचा जो रॅशनल ब्रेन म्हणतात तो दडपून ठेवलेला आहे. तर चांगल्या राजकीय नेतृत्वाचं इतकंच नव्हे
तर कुठल्याही देशात शिक्षणाचं मुख्य पर्पज काय असावा, काय हेतू असावा, तर आपला जो रॅशनल ब्रेन आहे त्याची मशागत करणं हा हेतू असला पाहिजे. शिक्षणाचा हेतू तुम्हाला केवळ ज्ञान देणं किंवा कुठले विषय शिकवणं हा नाही आहे. तर तुम्हाला जो तुमच्या मेंदूचा जो विचार करणारा जो भाग आहे त्याला जास्तीत जास्त म्हणजे त्याला उत्तेजित करणं हा भाग आहे. आणि आता माझं शिक्षण ऑक्सफर्डला झालं, तर ऑक्सफर्डचं सगळं शिक्षण त्याच्यावरती अवलंबून आहे. तिथे तुम्हाला कुठल्या विषयाचं शिक्षण देत नाहीत. पण अलीकडे काय झाले की सोशल मीडिया, शिक्षण, राजकीय हे सर्वच त्या रॅशनल मेंदूला सप्रेस करून रेप्टिलियन ब्रेन जो आहे त्याला ते प्रवोक करतात. तर हे त्याच्या मागचं न्यूरोसायंटिक किंवा न्यूरोलॉजिकल कारण आहे. पण सर तुम्ही जे सांगितलं हा तर इररिव्हर्सेबल बदल आहे आता. म्हणजे आता माणसं रील बघणार नाहीत किंवा सोशल मीडिया वापरणार नाहीत असं तर होताना दिसत नाही. मग नेते त्यांचा वापर करणार नाहीत आणि अधिक भावनिक राजकारण करणार नाहीत हे पण प्रॅक्टिकली अशक्य आहे. अशा वेळेला तुम्ही तुमची संस्था जी सातत्यानं मांडणी करते युद्ध नाकारणारं जग हे उभं तरी राहील का? नाही, हा जो तुमचा प्रश्न आहे तो चुकीच्या आधारावरती आहे. त्याच्या मागचं मी तुम्हाला संख्याशास्त्र सांगतो. जगामध्ये 193 देश आहेत. त्यापैकी 23 देशांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणजे सैन्य ही कल्पनाच पूर्णपणे त्याग केलेली आहे. म्हणजे जगातल्या 23 देशात त्यांना सैन्य म्हणजे काय हेच माहिती नाही. त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालय नाही, संरक्षण खातं नाही. अशी जगातले 23 त्यात काही महत्वाचे देश आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पनामा. आता पनामामध्ये पनामा कनाल आहे, पनामा कालवा आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि तो एक अतिशय महत्वाचा आहे की जिकडनं 2 खंडांमधला व्यापार चालतो. असं असून देखील पनामाकडे सैन्य नाही. आणि स्वित्झर्लंड त्या बाजूला म्हणजे स्वित्झर्लंडकडे सैन्य आहे, पण स्वित्झर्लंडच्या बाजूला असलेले एक अंदोरा, लिस्टेनस्टाईन वगैरे जे देश आहेत त्यांच्याकडे सैन्य नाही. म्हणजे सैन्य ही कल्पनाच नाही आहे त्यांच्याकडे. त्यानंतर जगामध्ये 123 असे देश आहेत की ज्यांनी अण्वस्त्र आम्ही बिलकुल त्याला शिवणार नाही आणि जगातून अण्वस्त्र नाहीशी झाली पाहिजेत, अण्वस्त्र बेकायदेशीर आहेत असा ठराव युनोमध्ये पास केलाय 2017 साली. म्हणजे अलीकडेच. जगात 163 असे देश आहेत की ज्यांचा संरक्षणावरचा खर्च किंवा युद्ध तयारीवरचा खर्च $1 ते $2 अब्ज आसपास होतो. आता $1-2 अब्ज मध्ये तुम्ही पुणा, कोल्हापूर सारख्या शहरामध्ये एखाद्या बिझनेस हाऊसचा पण तेवढा टर्नओव्हर असेल. हा आमच्या संपूर्ण देशाचा संरक्षणाचा खर्च असतो. म्हणजे ते नॉमिनल थोडा फक्त करतात. तर तुम्ही असं बघितलं तर जगातल्या 193 देशांपैकी 163 देशांनी युद्धाला ऑलरेडी नकार दिलेला आहे. म्हणजे मेजॉरिटी जे देश आहेत जगातले त्यांनी ऑलरेडी नकार दिलेला आहे युद्धाला. दुसरं असं की असे अनेक देश आहेत की त्यांनी कित्येक दशकं, कित्येक शतकं युद्धही केलेलं नाहीये. लॅटिन अमेरिकेत 2 भाग आहेत, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. मध्य अमेरिकेत शेवटचं युद्ध 85-86च्या दरम्यान झालं. त्यानंतर मागचे 40 वर्ष एकही युद्ध नाही. आणि दक्षिण अमेरिकेत तर अनेक असे देश आहेत की ज्यांनी मागचे 100 ते 150 वर्ष एकही युद्ध केलेलं नाहीये. म्हणजे 1-2 पिढ्या नाही, 100-150 वर्ष. ह्या पलीकडे जाऊन स्वित्झर्लंडने मागचे 500 वर्षात एकही युद्ध केलेलं नाहीये. आणि अंदोरा ह्या देशाचा जन्म 750 वर्षापूर्वी झाला. अंदोराकडे कुठलंही सैन्य नाहीये आणि त्यांनी मागच्या 750 वर्षात एकही युद्ध केलेलं नाहीये. आणि गमतीची गोष्ट अशी की हे जे 23 देश आहेत आणि युद्धाला नाकारणारे, सैन्य असूनही युद्धाला नाकारणारे अजून एक 8-10 देश आहेत. म्हणजे जे 31 देश आहेत, या 30 देशांवरती त्यांच्याकडे काहीही युद्धसामुग्री नसून दुसरं कोणी हल्ला करत नाही. आणि इतकंच काय, त्यांच्यावर दहशतवादी देखील हल्ला करत नाहीत. म्हणजे इतर देश देखील हल्ला करत नाहीत आणि दहशतवादी देखील हल्ला करत नाहीत. तर ते देश पूर्णपणे सुरक्षित आहेत. आणि ह्या विरुद्ध तुम्ही अमेरिका घ्या, इस्रायल घ्या, की ज्यांच्याकडे खूप मोठं म्हणजे शस्त्रास्त्र आहेत, जगातली अत्याधुनिक शस्त्र आहेत, जे हजारो म्हणजे अब्जावधी डॉलर्स शस्त्रावर खर्च करतात. त्यांच्यावर त्यांचे शत्रू हल्ला करतात, काहीच नाही तर दहशतवादी हल्ला करतात. पण गमतीची गोष्ट की ज्यांच्याकडे सैन्यच नाही अशा देशांवर कोणी हल्लाच करत नाहीये. आणि हे केवळ 5-10 वर्षातली गोष्ट नाहीये. तर आता अंदोरा 750 वर्ष म्हणजे 1278 पासून आजपर्यंत कोणी हल्ला केलेला नाहीये त्यांच्यावरती. तर असं त्यामुळे जर का जगाला युद्ध हवा का नको
तर बहुतांश जगाला युद्ध नको आहे, उरले 30 देश. त्यामुळे ही जी शस्त्र स्पर्धा आणि युद्धमय वातावरण आहे ते सगळं उरलेल्या 25 देशांमध्ये आहे, तेवढ्याच देशांमध्ये. पण काय होतं की तिथे जे चालतं ह्याला मीडिया खूप पब्लिसिटी देते आणि त्यामुळे लोकांना वाटते की जगात युद्धमय वातावरण आहे आणि बहुतांश देशांनी युद्धाला आणि अण्वस्त्रांना नाकारलेलं आहे किंवा शस्त्रास्त्र स्पर्धेला देखील नाकारलेलं आहे, हे लोकांना माहितीच नाही. पण सर इथं एक भीती वाटती, विशेषतः युद्धाची भीती, की एक स्मॉल मिसहॅप किंवा एक अणुबॉम्ब कुणातरी चुकीच्या लीडरच्या हाती लागणं हा जगाचा मोठा भाग बेचिराग करू शकतं. त्यामुळं जरी क्वांटिटेटिव्हली असं दिसत असलं की 193 पैकी 30 म्हणजे 15% रफली देश युद्ध खेळतायत, पण भीती मला अशी वाटती की या 15%तल्या एकानं बाय मिस्टेक फॉल्स पॉझिटिव्ह आणि युद्ध केलं तर जगाला त्रास होईल. ह्याचं काय? विनायक, तुमचं म्हणणं आणि तुम्हाला जी भीती वाटते ती पूर्णपणे बरोबर आहे. आणि हे केवळ मी म्हणत नाही, तर तुमचं जे वाक्य आता तुम्ही जे मराठीत म्हटलं की एका चुकीमुळे एक अण्वस्त्र होऊ शकतं, हेच वाक्य 3 वर्षापूर्वी युनोचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी हेच वाक्य म्हटलं इंग्लिशमध्ये. अच्छा. हा, म्हणजे अँटोनियो गुटेरेस आणि विनायक पाचलक एकच विचार करतायत. आणि त्यांचं जे वाक्य मूळ इंग्लिशमधलं ते मी सांगतो, कारण ते इंग्लिशमध्ये त्याला एक सौंदर्य आहे, त्यांनी ज्या प्रकारे म्हटलं. आणि ते म्हणाले की ह्युमॅनिटी इज वन मिसकॅल्क्युलेशन अवे फ्रॉम न्यूक्लिअर अॅनिहिलेशन. हे अँटोनियो गुटेरेस यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट सांगतो की तुमचं म्हणणं किती योग्य आहे की अँटोनियो गुटेरेस युनोचे महासचिव, त्यांना जग कसं चालतं हे कळतं. जगातले जे सायंटिस्ट अर्थशास्त्रज्ञ आहेत, म्हणजे ज्यांना फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये, तर त्यांना तर शास्त्रमध्ये विज्ञानमध्ये काय कळतं, ओके, म्हणजे त्यांना नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालेलं आहे असे जे आहेत. तर जगातल्या नोबेल पारितोषिक विजेते जे सगळे शास्त्रज्ञ आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या चुकीमुळे, म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या तर आलाच नाही, चुका अनेक प्रकारच्या होऊ शकतात, एखाद्या चुकीमुळे अण्वस्त्र होऊन संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो. तर जगातल्या नोबेल पारितोषिक विजेत्या सर्वच्या सर्व शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे. आता आणि ह्याशिवाय देखील इतर अनेक अभ्यासकांना हे वाटतं. त्यामुळे हा जो विचार विनायक पाचलक यांनी मांडला, जो भीती तुमचा, हा जो मनात आलेली जी भीती आहे, तो युनोच्या महासचिवांनी 3 वर्षापूर्वी व्यक्त केली आणि जगातल्या नोबेल पारितोषिक विजेत्या सर्व शास्त्रज्ञांनी अनेकदा आणि पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली आहे. पण बरेचसे जे सर्वसामान्य लोक आहेत आणि बरेचसे राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी आहेत बऱ्याच देशांमधले, त्यांना हे पटत नाही. अच्छा. हा, म्हणजे ते म्हणतात तुम्ही युद्धाबद्दल चर्चाच कशाला करता, असं त्यांना वाटतं. त्यामुळे युनोचे महासचिव, जगातले सर्व शास्त्रज्ञ हे सगळे म्हणतात त्याला त्यांच्या दृष्टीने काही अर्थ नाही. तर त्यांनी कुठेतरी सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती कुठेतरी वाचलेलं असतं, ते त्यांना प्रमाण वाटतं. पण जगातले जे सगळे विद्वान लोक जे आहेत ते म्हणतात त्यांना. तर असा हा विरोधाभास आहे. पण आता आपण हे जे जगातले जे शास्त्रज्ञ आणि इतर जे लोक आहेत त्यांनी ह्याच्यावरती बरंचसं संशोधन केलं आहे. आणि युद्ध होण्याच्या, म्हणजे महायुद्ध होण्याच्या आणि त्याच्यामध्ये अण्वस्त्राचा वापर होण्याच्या बऱ्याचशा शक्यता आहेत. म्हणजे होईलच असं नाही, पण आपण त्या मार्गाने जातो आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा शक्यता आहेत. तर मी तुम्हाला एक स्वतःचा अनुभव सांगतो. मार्च 22 युक्रेनचं युद्ध सुरू झालं आणि जानेवारी 25 म्हणजे ह्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी शपथ घेतली. तर ह्या 3 वर्षाच्या काळांमध्ये अण्वस्त्र युद्धाचा धोका, जागतिक युद्धाचा धोका, ह्या विषयावरती युनोचे जे 5 स्थायी सभासद राष्ट्र आहेत, म्हणजे अमेरिका, रशिया, चीन, UK आणि फ्रान्स, ह्यांच्यामध्ये अनधिकृत किंवा पॅरलल डिप्लोमसी म्हणतात त्याची बोलणी चालू होती. युक्रेनचं युद्ध चालू असताना आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष व्हायच्या आधी अमेरिका, रशिया एका प्लॅटफॉर्मवरती फक्त ह्याच एका प्लॅटफॉर्म बोलत होते. नाहीतर सँक्शन्समुळे
रशियन लोकांना रशियाच्या बाहेर प्रवास करायला परवानगी नव्हती. आणि ही जी बोलणी झाली त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं, एक न्यूट्रल म्हणून. बर. तर मी 3 वर्ष जिनेवामध्ये ही जी बोलणी होती त्याचं अध्यक्षपद भूषवलं. एकटा नव्हतो, माझ्याबरोबर एक स्वित्झर्लंडचे मोठे अँबॅसेडर होते. आम्ही दोघं सहअध्यक्ष होतो आणि मी हे केलं. तर तेव्हा मला ह्या देशातले संरक्षण मंत्री, सैन्याचे मोठे अधिकारी, इतकंच काय न्यूक्लिअर कमांड ज्यांच्या हातात असते असे त्याचे प्रमुख सैन्यातले, ह्यापैकी काही देशांचे मोठे शास्त्रज्ञ, ह्यांच्याशी माझी प्रत्यक्ष बोलणी 3 वर्ष सतत चालू होती. अच्छा. आणि त्यावेळेला मला कळलं की आपण अण्वस्त्राच्या स्पर्धेमुळे आपण किती जवळ आहोत युद्धाच्या, हे मला कळलं. आणि त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक मिसकॅल्क्युलेशनमुळे अणुयुद्ध होण्याची शक्यता, आणि दुसरं ह्यापैकी 5ही देशांचं काहीही इंटेन्शन नसेल तरी AIच्या काही चुकीमुळे जागतिक अणुयुद्ध होण्याची शक्यता, असं त्याचं स्वरूप आहे. बापरे. हां. तर आणि हे होईल असं नाही, पण होणार नाही ह्याची खात्री कोणीच देत नाही. पण असं जर का युद्ध झालं तर पुढच्या 5-10 वर्षात देखील होऊ शकतं. आणि तुम्ही एक वाक्य मगाशी म्हणालात, त्यात मी थोडं तुमचं चूक दुरुस्त करतो. तुम्ही म्हणाले की असं युद्ध झालं तर जगातल्या बऱ्याच मोठ्या भागाचा नाश होईल. चुकीचं हे की असं युद्ध झालं तर बऱ्याच मोठ्या भागाचा नाश होऊन थांबणार नाही, तर संपूर्ण मानवी सृष्टी आहे तिचा अंत होईल असं जर का युद्ध झालं तर. आणि ते होणं अनेक होईलच असं नाही, पण ते होणार नाही असं पण कोणी खात्रीशीर म्हणू शकत नाही. तर आपण खूप मोठ्या धोक्याच्या जवळ आहोत. किंबहुना माझं जे एक युद्ध नाकारणारे जग पुस्तक आहे, त्याचं जे एक ओरिजिनल इंग्लिश आहे, वर्ल्ड विदाउट वॉर, त्यातलं पहिलं वाक्य म्हणजे पुस्तकाचं पहिलं वाक्य, पहिल्या प्रकरणातलं पहिलं वाक्य हे आहे की आपण संपूर्ण मानवतेच्या इतिहासामध्ये, म्हणजे मागच्या 2 लाख वर्षाच्या इतिहासात, कारण होमोसेपियन्स 2 लाख वर्षापूर्वी आले, सध्या सगळ्यात बिकट आणि सगळ्यात धोकादायक अशा काळामध्ये आहोत संपूर्ण मागच्या 2 लाख वर्षाच्या इतिहासात. तुम्ही प्रॉब्लेमची इंटेन्सिटी सांगितली, तुम्हीच या लोकांशी डील करत होता, आता सोल्युशन काय तेही सांगा. आता लगेच जो प्रश्न आहे अनेक जणांच्या समोर की AIमुळे अणुयुद्ध होऊ शकतं, पण हे जे असं आहे त्याच्यावरती ह्या 5ही देशांची सहमती आहे की हे अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे अमेरिका, रशिया, चीन ह्यांच्यात किती वैमनस्य असलं तरी, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जर का अमेरिकेच्या राष्ट्रपतीला, चीनच्या राष्ट्रपतीला, रशियाच्या राष्ट्रपतीला युद्ध नको असेल तर AIने युद्ध सुरू केलं ते त्यांना नको आहे. त्यामुळे त्याची संमती आहे. तर माझ्या 3 वर्षाच्या वाटाघाटीनंतर ह्याचं कसं काय सोल्युशन काढता येईल त्यावरती मी टेक्निकल पेपर जो लिहिला तो एलन मस्क यांनी स्थापन केले. एलन मस्क आणि स्काईपचे फाउंडर यान तालिन ह्यांनी स्थापन केलेल्या फ्युचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूटने तो जाहीर पब्लिश केला आहे. म्हणजे ह्या 5ही देशांच्या जे धोरणी आहेत त्यांना तो वाचायला मिळेल. तर त्याच्यामध्ये सगळं सोल्युशन दिलेलं आहे. ते तांत्रिक स्वरूपाचा टेक्निकल पेपर आहे. तर त्याच्यामध्ये आता त्याच्यावरती पुढे चर्चा होईल. पुटिन ह्यांचं म्हणणं आहे, म्हणजे त्यांचे जे परराष्ट्रमंत्री लाव्हरोव आणि त्यांची टीम आहे, त्यांनी मला कळवलं की त्यांना हे सॉल्व करायची इच्छा आहे, पण जिथपर्यंत युक्रेनचा प्रश्न सुटत नाही तिथपर्यंत त्यांना ह्या प्रश्नाकडे बघायचं नाही. म्हणजे ते एक पॅकेज डील म्हणून बघतात. तर ते म्हणतात की ज्यावेळेला युक्रेनचा प्रश्न सुटेल त्यावेळेला पॅकेज डीलमध्ये हे पण आम्ही इन्क्लूड करू. त्यांचं त्याच्यामागे असं म्हणणं आहे की समजा आम्ही फक्त हा प्रश्न सोडवला तर मग युक्रेनचा प्रश्न रेंगाळत राहील, म्हणून त्यांना पॅकेज डीलमध्ये. अमेरिकेमध्ये आणि चीनमध्ये तर ह्या विषयावरती बोलणी वेगळी चालू आहेत. म्हणजे मी जी बोलणी चेअर करत होतो 5 वर्षांमध्ये, तर त्यांच्यामध्ये दुसरी बोलणी चालू होती. आणि बायडन ज्या वेळेला त्यांच्या अध्यक्ष म्हणून जी त्यांची कारकीर्द होती, तर त्या कारकिर्दीत जेव्हा शेवटी शी जिनपिंगला भेटले त्यावेळेला त्यांनी ठरवलं दोघांनी की आपण AIमुळे अणुयुद्ध होऊन द्यायचं नाही. तर त्यांच्यामध्ये बरेचसे 3-4 ट्रॅक्स चालू आहेत. तर त्यामुळे आता त्याच्यावरती म्हणजे उत्तर मिळाले थेअरेटिकल. आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ह्या 5 देशांना करार करायला लागेल, तर ते बघूया. पण ह्या दरम्यान दुसरी एक गोष्ट लक्षात आली
की हे युद्ध कसं होऊ शकेल, ह्याचे जे काही पाथवेज आहेत, त्याचे जे काही मार्ग आहेत ते मी आयडेंटिफाय केले आहेत. ते त्या पेपरमध्ये नाही आहेत. कारण ह्या पेपरमध्ये सर्व 5 देशांची अप्रत्यक्ष संमती असं गृहीत धरलं जातं. पण जे पाथवेज आहे त्याच्यावरती ह्या 5 देशांना शिक्कामोर्तब करायचं नाही आहे. पण ते बाहेर लोकांना तर समजले पाहिजेत. म्हणून काय करायचं, तर मग सिंगापूरचे एक प्रसिद्ध मुत्सद्दी आहेत किशोर महबूबानी, तर ते मला मुंबईला येऊन भेटले खास एक संध्याकाळसाठी. आणि ते म्हणाले की लोकांना तर कळलं पाहिजे, पण अर्थात 5 देश म्हणजे त्यांना आपण जबाबदार करू शकत नाही. म्हणून माझ्या व्यक्तिगत कपॅसिटीमध्ये मी त्याच्यावरती एक लेख लिहिला, एक निबंध लिहिला. तो सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरने तो प्रसिद्ध केला. आणि तो त्यांनी प्रसिद्ध केल्यामुळे ऑटोमॅटिकली बऱ्याचशा वर्तमानपत्रांनी तो तो कॅरी केला, नंतर तो रेप्लिकेट केला. त्यामुळे लोकांना आता कळलं की ते कसं काय होऊ शकतं. पण ते जे सगळे जे मार्ग होते ते अशावरती आधारित होते की AI मागच्या डिसेंबरपर्यंत काय डेव्हलपमेंट झाली त्याच्यावरती. पण आता नवीन गोष्ट अशी उघडकीस झालेली आहे की जे माझं संशोधन होतं त्याच्याही बऱ्याच पलीकडे AIच्या पुढच्या काही 2-3 वर्षामध्ये डेव्हलपमेंट्स होतील. आणि त्यामुळे ह्या ज्या नवीन डेव्हलपमेंट्स होतील AIच्या, त्यामुळे एक असं कुठलं युद्ध नियंत्रण करणं खूप कठीण जाईल. तर आता त्यावरती सगळी चर्चा चालू आहे. आणि आता जो नवीन प्रॉब्लेम आहे केवळ अण्वस्त्रावरती किंवा अणुयुद्धावरती मर्यादित नाही आहे. तर AIचे जे काही नवीन ज्या घटना होत आहेत की AI हेच पूर्णपणे माणसाच्या कंट्रोलच्या बाहेर जाईल अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. आता ऑलरेडी म्हणजे आज नोव्हेंबर डिसेंबर 2025ला ऑलरेडी झालेल्या घटना सांगतो. पुढच्या 2 वर्षात काय होईल ते वेगळं. ऑलरेडी AIचं आता O3 म्हणून जे मॉडेल आहे त्या मॉडेलच्या साहाय्याने कुठलाही दहशतवादी रासायनिक किंवा जैविक शास्त्र करू शकतो ऑलरेडी आजच्या घडीला. म्हणजे मुंबई पुण्यातला तर जगातल्या नोबेल पारितोषिक विजेते जे सगळे शास्त्रज्ञ आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या चुकीमुळे, म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या ततालाच नाही, चुका अनेक प्रकारच्या होऊ शकतात. एखाद्या चुकीमुळे अण्वस्त्र होऊन संपूर्ण जगाला धोका निर्माण होऊ शकतो, तर शस्त्र करू शकतो. अर्थात हे एक OpenAI जी कंपनी आहे ज्यांनी हे O3 मॉडेल केलं त्यांना कळलं, लोकांनी त्यांच्या ह्याच्यावरती ओपन चर्चा चालू आहे. म्हणजे हे काय फारसं तुम्हाला गुप्पी सांगित नाही आहे. पण मग त्यांनी आता ते रोलबॅक केलं. म्हणजे त्या मॉडेलमध्ये जे फीचर्स होते की ज्यामुळे दहशतवाद्यांना फायदा मिळते त्यांनी आता रोलबॅक केलं. पण प्रश्न असा आहे की दहशतवादी पण हुशार असतात. एकदा त्या मॉडेलमध्ये क्षमता आहे म्हटल्यानंतर कंपनीने जर रोलबॅक केला तरी हे ब्रेक थ्रू कधी ना कधी तरी करतील पुन्हा. दुसरी गोष्ट, पुढच्या 1-2 वर्षामध्ये इतर काही AIच्या डेव्हलपमेंट्स आहेत ज्या होण्याची शक्यता आहे. आता ऑलरेडी AIने असं इंडिकेशन दिलेलं आहे की त्यांची जी काही मॉडेल्स आहेत ती सध्या लॅबोरेटरीला स्टेजला त्यांनी ती ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये AI स्वतःला इम्प्रूव्ह करते. तर हे जे सगळे जे काय प्रकार होतात त्याच्यामुळे AI आउट ऑफ कंट्रोल जाईल. तर आता त्याच्यामुळे मला जे ह्या ज्या 5 देशांमध्ये एक प्रकारचं एक फ्रेमवर्क करायला म्हणजे थोडंफार यश आलं. म्हणून आता AI मधले जे जागतिक मोठे प्लेयर्स आहेत त्यांनी मला सांगितलं की आता संपूर्ण जगासाठी एक AIवरती तुम्ही म्हणजे खास सुरक्षितेच्या दृष्टीने, संपूर्ण AIच्या दृष्टीने नाही, त्याचे बरेच AIचे बरेच अंक आहेत, पण काय करता येईल तर त्यांनी मला त्याच्यासंबंधी प्रयत्न करायला सांगितलं. आता मी सध्या त्यात गुंतलोय. सो AI बद्दल आपण वेगळं सविस्तर बोलू. एक केस स्टडी झाली की AI मुळे होणारं अणुयुद्ध हे करायचं नाही हे प्रिन्सिपली सगळे देश मानतात, प्रमुख देश मानतात. पण मला युद्ध करायचंच आहे म्हणून जे युद्ध करायचं आहे, कारण युद्धात कारण गुंतलेला आहे, युद्धावरती इकॉनॉमी आहे, अमेरिकेची इकॉनॉमी आहे, रशियाची इकॉनॉमी, युरोपियन देशांची इकॉनॉमी, त्याचं काय नाही. आता त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक म्हणजे अमेरिका धरून त्यांना युद्ध करायचं नाही असं 1 मिनिट, पण त्यांना चीनची तर भीती आहे, त्यांचं वाटतं की मी नाही केलं तर चीन करेल किंवा रशिया करेल वगैरे. तर असा प्रश्न कसा सोडवायचा. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही युद्धाच्या जवळात पण खरोखर तुम्हाला सर्वनाश होण्याची शक्यता असल्यामुळे युद्ध करायचं नाहीये, तर त्यासाठी इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स काय पाहिजेत, तर ह्या संबंधी चर्चा सध्या खूप जोरात चालू आहे. म्हणजे जगात इन्क्लुडिंग अमेरिकेत, रशिया, चीनमध्ये असे बरेच लोक आहेत की त्यांना ही काळजी वाटते. म्हणजे इव्हन ज्या राज्यकर्त्यांना युद्ध करायचं आहे त्यांना पण ही काळजी वाटते. म्हणजे त्यांना पण हे समजतं की ह्याचे परिणाम काय होईल.
म्हणजे एकीकडे तर त्यांना आपलं जे राष्ट्रहित आहे म्हणा किंवा राष्ट्राचा इगो आहे तो तर त्यांना ठेवायचाच आहे, पण दुसरीकडे हे अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याची त्यांना काळजी वाटते. तर त्या दृष्टीने दुसऱ्या स्तरावर म्हणजे सरकारी स्तरावरती नाही, पण सरकारच्या बरोबर जे काम करणारे जे लोक आहेत त्यावरती बरेच प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यावरती 2-3 मेकॅनिझम्स अशी आहेत की त्याच्यावरती चर्चा सध्या चालू आहे की हे कसं करताय. दुसरा प्रश्न की तुम्हाला असं वाटलं की मला युद्ध करायचंच आहे, हां, तर हा वेगळा प्रश्न झाला. म्हणजे एक आहे की तुम्ही युद्धाच्या समीप आहात पण तुम्हाला ते अवॉइड करायचं, तर त्यासाठी सोल्युशन म्हणजे ही जी नवीन व्यवस्था जन्मास येण्यासाठी लोकांचे प्रयत्न चालू आहेत ते, पण युद्धच करायचं आहे. तर आता ही इच्छा अमेरिकेच्या बऱ्याच लोकांमध्ये आहे की त्यांना युद्ध पाहिजे आहे. आणि खास करून जे काही बिग टेक कंपन्यांचे जे मालक आहेत त्यांच्यामध्ये आहे. कारण हे जे बरेचसे आहेत ते धर्मांध झालेले आहेत. जास्तीत जास्त धर्मांधपणा तुम्हाला अमेरिकेमध्ये दिसतो. हां, मध्यपूर्व, पाकिस्तान वगैरे ह्या सगळ्या देशांपेक्षा जास्तीत जास्त धर्मांधपणा आज अमेरिकेत आहे. आणि अमेरिकेत हा जो धर्मांधपणा आलेला आहे, काही म्हणजे संपूर्ण अमेरिकेत नाही, अमेरिकेच्या काही समाजाच्या काही भागांमध्ये, आणि त्याच्यामध्ये बरेचसे धनाढ्य लोक आहेत. आणि नुसते धनाढ्य नाही, त्यांच्याकडे बिग पॉवर म्हणजे बिग टेक ज्याला म्हणतात, त्यांच्याकडे अनेक कंपन्या, ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सचे हे टेक्नॉलॉजी हे सगळं त्यांच्या हातामध्ये आहे. तर हे जे लोक आहेत त्यांना काय वाटतं की बायबलच्या म्हणजे ओल्ड टेस्टामेंटच्या अनुसार एक खूप मोठं युद्ध होणार आहे जगामध्ये, संवारक असं, तर ते युद्ध झालं पाहिजे आणि ते त्या दृष्टीने ते म्हणतात की आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर असा पण एक अमेरिकेत अतिशय प्रभावशाली वर्ग, आणि हा जो वर्ग आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या भोवती आहे. तर मागच्या महिन्यातली सगळ्यात झालेली महत्त्वाची घटना म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची जी मागा मुवमेंट आहे, त्याला म्हणतात मेक अमेरिका ग्रेट अगेन, तर ती आत्तापर्यंत एक संघ होती. म्हणजे मागच्या ऑक्टोबरपासून, त्यांचं इलेक्शन व्हायच्या आधीपासून ते ह्या ऑक्टोबरपर्यंत, पण ह्या ऑक्टोबरपासून त्याच्यामध्ये फूट पडायला लागलेली आहे. आणि ही ह्याच मुद्द्यावरती, 2 मुद्द्यांवरती आहे, एक एआयच्या मुद्द्यावरती आणि दुसरी युद्धाच्या मुद्द्यावरती. तर डोनाल्ड ट्रम्प ह्यांचे काही जे जवळचे सहकारी आहेत, हितचिंतक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की बाकी सगळी फिलॉसॉफी आपली ठीक आहे, इतरांचा द्वेष करणं ठीक आहे, इतर वंशांचा द्वेष करणं ठीक आहे, पण जागतिक युद्ध होऊन सर्वनाश व्हायला नको. पण बाकी जे काही लोक आहेत ते म्हणतात की नाही झालं तरी हरकत नाही, काय मानव हा काय महत्त्वाची, ही काय महत्त्वाची गोष्ट नाही आहे, कुठली तरी नवीन स्पेसिस किंवा नवीन तिथं, तर असे विचार करणं, तर ह्यांच्यामध्ये आता स्प्लिट व्हायला लागलेली आहे. आणि आता ह्या स्प्लिटमधून पुढे काय निष्पन्न मला सांगता येत नाही, पण पुढच्या वर्षामध्ये जगाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची जी घटना असेल की ह्या स्प्लिटमधून काय निर्माण होतं. बापरे. सर, तुम्ही एका बाजूला राष्ट्र सांगितलीत की ज्यांच्याकडं मिलिटरी नाही, काही नाही, त्यांना दहशतवादी पण हल्ले करत नाही. उरलेले देश की ज्यांच्याकडे मिलिटरी आहे, दहशतवादी हल्ले होतात सगळं. आता मग भारत म्हणून किंवा काय अगदी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला जगात शांतता हवी आहे, युद्ध नको आहे, युद्ध नाकारणाऱ्या जगात राहायचं आहे, तर मग स्टेप्स काय आहेत? मिलिटरी सोडून द्यायची का मिलिटरी अधिक स्ट्रॉंग करायची का चर्चेची काय लेवल्स करायच्या, काय? नाही, आता काय आहे की जसं मी म्हटलं की 163 देशांनी त्यांच्याकडे मिलिटरी आहे, म्हणजे त्यापैकी 23 देशांकडे नाही आहे, पण उरलेल्या 140 देशांकडे आहे, पण त्यांनी ती प्रमाणात ठेवलेली आहे. पण हे त्यांचं झालं. ह्याच्यावरती एक जागतिक ज्याला म्हणतात लसावी मराठीमध्ये गणितामध्ये तसा काढता येणार नाही, कारण प्रत्येक देशाचा इतिहास वेगळा आहे, प्रत्येक देशाची परिस्थिती वेगळी आहे. तर त्या दृष्टीने विचार केला तर ज्यांच्याकडे आत्ता जी मिलिटरी आहे ती त्यांना ठेवायला लागणार. ती काय तुम्ही काय मिलिटरी शिवाय जगू असं कधीच म्हणू शकत नाही. ती तर त्याची तर गरज आहेच, कारण प्रत्येक देशाचा म्हणजे त्याच्यावर सरासरीकडून असं काही बोलता येणार नाही. पण तुम्हाला मिलिटरीली म्हणजे लष्करीदृष्ट्या तुम्ही स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, ह्याच्या असं माझं मत आहे की त्याच्याबद्दल आपण कोणी म्हणजे कुठलाही देश असो, भारत म्हणून कुठल्याही देशाचा तुम्ही. आता हा जो ह्या देशांचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये बरीच कारणं आहेत, आणि ह्या देशांमध्ये अनेक शतकं आणि अनेक दशकं युद्ध झालेलं नाही आहेत, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण ज्यांनी युद्धाच्या समोर गेलेले आहेत अशा देशांना
लष्कराची गरज आहे हे स्वाभाविक आहे, हम्म. पण त्याचबरोबर तुमचं डिप्लोमसीमध्ये पण स्किल पाहिजे. हम्म. म्हणजे बरेचसे जे तज्ज्ञ आहेत ऐतिहासिक, त्यांनी सगळ्यांनी म्हटलंय की कुठलं युद्ध सर्वोत्तम की जे न लढता तुम्ही जिंकतात ते. हम्म. लढून युद्ध जिंकलं तर गोष्ट वेगळी, पण न लढता तुम्ही ते युद्ध जिंकता ती खरी तुमची बुद्धिमत्ता. हम्म. खुद्द चाणक्याने असं म्हटलेलं आहे हम्म. की जे भारताच्या इतिहासामध्ये ज्याने आपल्याला बरीचशी खूप विद्वत्ता, स्टेटक्राफ्ट नावाचा जो प्रकार शिकवला, तुम्ही चाणक्याचं कौटिल्याचं अर्थशास्त्र वाचा, हम्म. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे पूर्णपणे दिलेलं आहे हम्म. की तुम्ही जे युद्ध न लढता जिंकाल तो जो विजय मिळेल तो खरा विजय, हम्म. हम्म. असं चाणक्याचं म्हणणं आहे. आणि केवळ चाणक्याचं नाही, पण त्यानंतर चाणक्यासारखेच म्हणजे की ज्यांनी संपूर्ण इतिहासामध्ये त्यांच्या विचाराची नोंद झालेली आहे आणि त्यांच्या विचारांचा गायडन्स अनेक नेत्यांनी घेतलेल्या अशा अनेक विचारवंतांनी, तत्ववेत्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये जे ऐतिहासिक मागच्या 3000 वर्षांमध्ये, 2000 वर्षांमध्ये जे तत्ववेत्ते होऊन गेले, या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जे युद्ध तुम्ही न खेळता जिंकू शकाल युद्ध व्हायच्या आधीच, तो खरा विजय. तर तो विजय कसा मिळवता येईल, ही ज्याच्याकडे कुशलता आहे ते, आणि हेच तर ह्या देशाने साध्य केलंय ना. स्वित्झर्लंडने, म्हणजे आता स्वित्झर्लंडच्या भोवती फ्रान्स, ब्रिटन आहे आणि ते कायम युद्ध करत राहिलेले आहेत, पण स्वित्झर्लंड युद्ध न करता जिंकतोय म्हणे काय, ह्या सगळ्यांचे पैसे, काळा पैसा सगळा ह्यांच्याकडे येतोय आणि हे श्रीमंत होत आहेत. तर आणि हे असंच आता पनामा पण युद्ध करत नाहीये, पण जगातलं सगळं तो व्यापार त्यांच्या इथे होतोय. इतकंच काय, त्यांच्याकडे पण बराचसा काळा पैसा येतोय. हे लोक हुशार झालेले आहेत, पण जे युद्ध न करता आपला हेतू साध्य करतात त्याला खरी स्टेट्समनशिप म्हणतात, असं चाणक्याने म्हटलंय. आणि मी कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे आणि मला त्याच्यामध्ये बरंचसं तथ्य वाटतं. तुम्ही आता भारतीय संस्कृतीचा उल्लेख केलात, म्हणून भारताची फिलॉसॉफी वसुधैव कुटुंबकम. शक्यतो भारत स्वतःहून का युद्ध करायला जात नाही, कुरापती काढायला जात नाही, सेल्फ डिफेन्स करतो. तर हे जे शांतता नांदणारं जग हवं आहे सर्वांनाच, त्याच्यात भारताचा काय रोल असावा, भारतानं काय रोल प्ले करावा? नाही, जर का आपल्याला संपूर्ण जगात युद्धाची शक्यता कमी करायची असेल, म्हणजे पूर्ण युद्ध जरी कल्पना जरी पूर्णपणे वर्जन करता आली, तरी दोन गोष्टी: एक ओव्हरऑल युद्धाची शक्यता कमी, आणि दुसरं जे भयानक युद्ध ज्याला म्हणतात, अण्वस्त्रांचं महायुद्ध, ते होऊ नये म्हणून असे दोन जर का प्रयत्न करायचे असतील तर त्याच्यामध्ये कोणताही एक देश काही करू शकणार नाही. कोणताही, म्हणजे अमेरिका पण नाही, भारत नाही, कोणीच नाही. तर हे जगातल्या सर्व राष्ट्रांनी, खास करून जे मोठी राष्ट्र आहेत की ज्यांच्याकडे काही ना काही ॲसेट्स आहेत, मिलिटरी ॲसेट म्हणा, ह्या सगळ्या देशांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तरच होईल. ह्याच्यामध्ये कोणताही एक देश काही करू शकणार नाही, मग तो कोणी असून दे. तर सगळ्या देशांनी एकत्र येऊनच प्रयत्न करायला लागतील. तुम्ही अशा काही चार्टर्सचा उल्लेख तुमच्या पुस्तकात केलेला आहे की असं घडायला हवं, ते नक्की काय आहे? कशा पद्धतीनं इन अ वे आधुनिक जगातला तह व्हायला हवा? जगामध्ये याला लिगल इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात की युद्ध आपल्याला कधी होऊ नये म्हणून अशी आपल्याकडे खूप आहेत, म्हणजे आपल्याकडे म्हणजे मानवतेकडे, आणि ती सर्व राष्ट्रांनी मान्य केलेली आहेत. म्हणजे अमेरिका, रशिया, चीनपासून भारतापर्यंत सर्व राष्ट्रांनी ती मान्य केले, त्यामुळे ते नाहीत असं नाहीत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. तर मी 2-3 उदाहरणं सांगतो की जी अस्तित्वात आहेत. 1928 साली जगातल्या प्रमुख राष्ट्रांनी करार केला, त्याला पॅरिसचा करार म्हणतात. पॅरिसमध्ये त्यांनी तो करार केला आणि त्याला ॲक्च्युली केलॉग-ब्रिऑन पॅक्ट म्हणतात, कारण केलॉग त्यावेळेला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री होते, ब्रिऑन फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री, आणि त्यांनी तो पुढाकार घेतला होता. आणि त्यावेळेला त्यांनी करार करून युद्ध बेकायदेशीर केलं होतं. म्हणजे युद्ध हा कायदेशीर प्रकार नाही आंतरराष्ट्रीय संबंध सोडवण्याचा. अच्छा. हे जगातल्या सर्व राष्ट्रांनी सह्या करून मान्य केलं त्या करारावरती. पण असं असून 10 वर्षात महायुद्ध झालं. पण हा करार झाला होता. ह्या कराराचं सतत उल्लंघन केलेलं आहे. ज्या
करारावरती सह्या केल्या होत्या जर्मनी आणि फ्रान्सनी पहिल्यांदा केलं उल्लंघन. पण हा करार अजूनपर्यंत ॲबॉलिश किंवा केलेलं नाहीये, म्हणजे अच्छा. तो वास्तविकता उल्लंघन केलंय. म्हणजे समजा असं धरूया की आपलं भारताचं एखादं आपली ज्युडिशियल सिस्टीम, एखादा माणूस ज्या वेळेला खून करतो किंवा चोरी करतो तेव्हा तो त्याचं उल्लंघन करतो किंवा त्याला व्हायलेट करतो, पण त्याचा अर्थ तो कायदा हे होत नाही, म्हणजे वर्ज्य होत नाही. केवळ काही लोकांनी त्याचं उल्लंघन केलं किंवा त्याचं व्हायलेशन केलं म्हणून कायदा तसंच म्हणजे तो काय. दुसरं 1961 साली डिसेंबरमध्ये युनोच्या जनरल असेंब्लीचं रिझोल्युशन किंवा ठराव क्रमांक 1722 तुम्ही इंटरनेटवर चेक करा. हा युनोनी सर्वमताने हा ठराव पास केला आणि तो अमेरिकेचे अध्यक्ष त्यावेळेचे जॉन एफ केनेडी आणि रशियाचे अध्यक्ष क्रुश्चेव ह्यांनी दोघांनी संयुक्तपणे अगदी शीतयुद्ध चालू असताना तो मांडला होता. आणि त्या करारानुसार त्यांनी पुन्हा एकदा युद्ध हे बेकायदेशीर ठरवलं आणि युद्ध बेकायदेशीर करण्यासाठी काय करायला पाहिजे याचा 6-7 कलमी कार्यक्रम पुढे मांडला. आणि तो युनोच्या आमसभेने सर्वमताने पूर्णपणे स्वीकारला. म्हणजे तुम्हाला जर का युद्ध नको असेल तर काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी मी संशोधन करायची गरज नाही आहे किंवा युनोच्या सध्याच्या महासचिवांनी देखील संशोधन करायची गरज नाही. युनोचा सार्वमताने झालेला ठराव 1722 हा आहे, युनोच्या रेकॉर्डमध्ये आहे. तर प्रश्न काय करायचा हा नाही आहे, तर त्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे ती कशी काय मोबिलाइज करायची हा प्रश्न आहे. सर, याच्यात अजून एक मुद्दा शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधी की ही जी आर्थिक विषमता आहे, हां, सर्वच देशांमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत होणं, गरीब अधिक गरीब होणं, ही पण एक गेल्या 5 वर्षाची कॅरेक्टरिस्टिक राहिलेली आहे. के शेप रिकव्हरी, यातनं येणारा असंतोष, यातनं घडणारे ॲक्सिडेंट्स की जे युद्धाकडं रागाकडं जाऊ शकतात, याचा काय अन्योन्य संबंध आहे? ही ॲक्च्युली विषमता आहे ती मागच्या 5 वर्षांनी मागच्या 30 वर्षापासून या विषमतेला सुरुवात झाली. म्हणजे 1990च्या दशकापासून, आणि आता ती टोकाला पोचलेली आहे. आणि इतकंच नव्हे तर अर्थशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की पुढच्या अनेक वर्षांमध्ये ती अधिक कोपात जाईल. आणि ह्यामुळे काय झालेलं आहे की अनेक देशांमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रिटन आला, अमेरिका आली, इवन स्वीडनसारखे देश आले की जे अनेक वर्षे शांततेत राहिले होते, समतोल असा त्यांचा एक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. तिथले जे बरेच युवक आहेत त्यांना वाटते की मला नोकरी नाही आहे, मला भविष्य नाही आहे, माझ्या आईवडिलांचं जे भविष्य होतं त्यापेक्षा माझं भविष्य खराब झालेलं आहे, आणि म्हणून ते कोणाला तरी दोष ठेवतात. मग ते तिकडे निर्वासित येतील त्यांना दोष ठेवतील किंवा ते दुसऱ्या कुठेतरी राष्ट्राला दोष ठेवतात. असं करून ते वेगवेगळे ते दोष ठेवतात. आणि त्यातून एक प्रकारची जी कडक किंवा एक्स्ट्रीम ज्याला म्हणतात पराकोटीची जी विचारधारा आहे तिचा जन्म झालेला आहे. ही पराकोटीची जी विचारधारा आहे ती दोन्हीकडची आहे. उजवी आहे, त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प सारखे नेते आहेत, ब्रेक्सिट आहे, तर दुसरीकडे एक धर्मांध, म्हणजे अमेरिकेतली धर्मांध, मिडल ईस्टमधले आयसिस सारख्या ज्या संघटना होऊन गेल्या, दहशतवादी संघटना, ती पण एक पराकोटीची ही आहे. तर हे सगळं त्यातून वाढलं आहे. तर आता फ्रान्समधले प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस पिकेटी ह्यांनी याच्यावरती खूप मोठा ग्रंथ लिहिला सुमारे 10 वर्षापूर्वी, आणि त्यात त्यांनी ही जी सगळी विषमता आहे त्याची पूर्ण सखोल खूप अभ्यास केला त्याने, आणि त्याची सखोल आकडेवारी देऊन त्यांनी विषमता कशी वाढते हे दाखवलं, आणि ती अजून पुढच्या 40 वर्षात कशी वाढेल आणि त्याचं सामाजिक स्थैर्यावर काय परिणाम होईल हे त्यांनी दाखवलं. तर गमतीची गोष्ट अशी झाली की पिकेटी ह्यांचा ग्रंथ बाहेर आल्यानंतर आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर बरेचसे मोठे जे अर्थशास्त्रज्ञ होते ते की जे वेगवेगळ्या सरकारांबरोबर काम करतात, त्यांनी त्याच्यावर टीका काय केली की मी पिकेटींच्या ह्या आकडेवारीशी असहमत आहे असं ते बोलले नाहीत, किंवा पिकेटीने हा हिशोब चुकीचा केलेला आहे, ही आकडेवारी चुकीची केली आहे, ते म्हणे आकडेवारी बरोबर आहे, पण पिकेटीने विषमता या विषयावर तेवढा सखोल ग्रंथच लिहायला नको पाहिजे होता, ही टीका त्यांनी केली. अरे बाप. आणि ह्याच्यामध्ये अतिशय प्रसिद्ध, जगभर प्रसिद्ध असे अर्थशास्त्रज्ञ आहेत.
म्हणजे त्यांनी पिकेटीने हा विषयच काढून त्याचा पुरावा का दिला ह्याच्यावरच त्यांचा राग आहे. तर त्याच्यामुळे आता आणि हे म्हणजे प्रसिद्ध म्हणजे कोणीतरी कुठले तरी कोपऱ्यातले कोणी प्रोफेसर असं त्यांनी असं म्हटलं असं मी समजू शकतो, पण हे जगामध्ये अग्रगण्य असलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत की त्यांनी म्हटलं याने हे लोकांसमोर आणायचंच नको होतं. तर पण ते जरी आणलं नसतं तरी त्याचे जे सामाजिक परिणाम आहेत ते तर समोर आहेतच ना. तर हे ह्यापुढे वाढत जाणार. आणि म्हणून मी जे सुरुवातीला अगदी म्हटलं आपल्या संवादाच्या की जे इमोशनल पॉलिटिक्स जे चाललेलं आहे ते अशा विषमतेच्या काळात करणं राजकर्त्यांना सोपं आहे. कारण ज्या वेळेला त्यामुळे हाही आर्थिक विषमता आणि भावनिक राजकीय डावपेच ह्या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे. तर ज्यावेळेला तुम्हाला असुरक्षित वाटतं तुमच्या आर्थिक कारणांमुळे आणि हेवा वाटतो कारण तुम्ही इतर कोणाला तरी श्रीमंत होताना बघत असता, तर अशा काळामध्ये भावनिक दृष्ट्या तुम्हाला भडकवणं आणि राष्ट्रवाद म्हणा, धर्मवाद म्हणा, क्लास किंवा वर्गवाद म्हणा असं करून तुम्हाला भडकवणं हे एक राजकीय नेत्यांना, मीडिया मोगल जे असतात त्यांना, ह्या सगळ्यांना ते सोपं होतं. आणि हा एक म्हटलं की कोणाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे, मला पण नाही आहे, कोणालाच माहिती नाही आहे की हा प्रश्न कसा सोडवायचा. कारण ही विषमता वाढत जाणार आहे, त्याच्याबरोबर सामाजिक असुरक्षितता वाढत जाणार आहे आणि त्यामुळे जो भावनिक राजकारणाचा जो वेग आहे, जी व्याप्ती आहे ती वाढत जाणार आहे जगभर. तर ती कशी का सोडवायची ह्याचं उत्तर अजून कोणाकडे नाही आहे. शेवटचा प्रश्न, आपण याबद्दल वेगळं बोलू, पण ह्या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, पुढच्या 5 वर्षात काय होणार? पुढच्या 5 वर्षामध्ये एक दोन गोष्टी ह्या येत्या वर्षात 26च्या शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये घडणार आहे. त्यावरती पुढच्या 5 वर्षात काय होईल किंवा पुढच्या 10 वर्षात काय होईल हे ठरेल. बरं. 3 घटना येत्या 26च्या शेवटच्या 3-4 महिन्यात घडतील. एक म्हणजे अमेरिकेमध्ये एक अमेरिकन काँग्रेसचं इलेक्शन आहे. तर त्यामध्ये कळेल की हा जो अमेरिकेतला जो अध्यक्ष ट्रम्प आहे त्यांना पाठिंबा देणारा जो मागा वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये आता स्प्लिट पडत चालली आहे, त्याचं काय होईल आणि ह्या स्प्लिटमध्ये मागाची कुठली बाजू जिंकेल का. ह्या दुफळीमुळे डेमोक्रॅटिक पार्टीला फायदा होईल आणि डेमोक्रॅटिक पार्टीला फायदा झाली तर ट्रम्प पूर्णपणे कमकुवत होतील आणि त्यामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी जे ते आज करतायत त्या करणं कठीण होईल. त्यामुळे आता त्या निवडणुकीचा निकाल काय लागणं हे 1 वर्ष आधी भाकीत करणं कठीण आहे. तर ती एक गोष्ट महत्त्वाची ठरेल. दुसरी गोष्ट की अण्वस्त्र नियंत्रण जे करार अनेक झालेले आहेत ते सगळेच्या सगळे करार आत्तापर्यंत पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत, ते संपूर्णपणे मोडकळीत आलेत. शिवाय एक अपवाद आहे त्याला. त्या अपवादाचं नाव आहे न्यू स्टार्ट ट्रीटी. ती अजून अस्तित्वात आहे. त्या न्यू स्टार्ट ट्रीटीप्रमाणे ही फक्त अमेरिका आणि रशियाला बांधील आहे, बाकी कोणाला बांधील नाही आहे. तर ह्या न्यू स्टार्ट ट्रीटीमुळे अमेरिका आणि रशिया, ज्याला अलर्ट स्टेज म्हणतात, म्हणजे तुम्ही बटन दाबलं की क्षेपणास्त्र निघणार, अशी किती अण्वस्त्र ठेवू शकतं ह्याच्यावरती बंधन आहेत. हां, 1400 म्हणजे 1400 माझ्या दृष्टीने खूप आहेत, कारण 1400 मध्ये 2800 किंवा 3000 असतील, म्हणजे 2800 ते 3000च्या आसपास आहे. तर त्याच्याने देखील सगळं जग उद्ध्वस्त होऊ शकतं, पण तेवढं तरी बंधन आहे त्याच्यावरती. तर येत्या डिसेंबरमध्ये म्हणजे 26च्या डिसेंबरमध्ये हा करार जो आहे त्याची टर्म संपते आणि त्याचं पुनरुज्जीवन करायचं की नाही, त्याची टर्म एक्सटेंड करायची की नाही, ह्याबद्दल अमेरिका आणि रशिया काय निर्णय घेईल ह्यावरती बरंच अवलंबून आहे. समजा त्यांनी ठरवलं की हा रिन्यू करायचा नाही तर शस्त्रस्पर्धेला म्हणजे आण्विक शस्त्रस्पर्धेला कुठलाही आळा राहणार नाही आणि प्रचंड प्रमाणात जानेवारी 27 पासून अण्वस्त्र स्पर्धा सुरू होईल, प्रचंड प्रमाणात, की ज्याला काही निर्बंध राहणार नाहीत, काही नाही. हे देखील निर्बंध माझ्या दृष्टीने काही फारसे स्ट्रॉंग नाही आहेत, पण तत्वता तरी आहेत, पण त्याच्यावरती काही राहणार नाही. आणि त्याच दृष्टीने AI वरती म्हणजे काय निर्बंध येतील पुढच्या वर्षभरामध्ये. तर हा दुसरा प्रकार झाला. तिसरं जी घटना घडेल की अमेरिका, चीन, रशिया ह्यांच्या तिघांमध्ये जरी वैमनस्य असलं तरी तिघांची एकमेकांमध्ये बोलणी पण चालू आहेत.
गुप्त बोलणी चालू आहे. अमेरिका आणि चीनमध्ये तर जवळजवळ केवळ AI, केवळ ह्या एका विषयावरती जवळजवळ 25 ट्रॅक्स आहेत सध्या. बापरे. अमेरिका आणि चीनमध्ये जेवढा संवाद चालू आहे तेवढा कुठल्याही इतर 2 राष्ट्रांमध्ये नाही आहे. तो बरं. खूप संवादपूर्ण नाही आहे, पण प्रामाणिक आहे. दोन्ही देश एकमेकांशी बोलून पाहता. हा म्हणजे बोलणी चालू आहेत, पोझिशन्स ते मांडतात. असे 25 केवळ AI वरती ते मला माहिती आहेत. AI सोडून देखील इतर जे त्यांचे संबंध आहेत, म्हणजे आर्थिक संबंध आहेत, ट्रेड वॉर आहे, त्याच्यानंतर जे चीनकडे रेअर अर्थ म्हणतात त्याच्यावरती, म्हणजे त्यांचे मला वाटते 50-60 तरी त्यांचे ट्रॅक्स चालू आहेत. त्याशिवाय अमेरिका रशियामध्ये एवढे नाहीत, पण काही गुप्त ट्रॅक्स त्यांच्याकडे पण चालू. तर ह्यांचं काय होतं ह्याचं आता तरी मला भाकीत करणं कठीण आहे. तर त्याच्यातून हे 3 देश जगात एक प्रकारचं स्थैर्य करायचं ह्याबद्दल काहीतरी एक मिनिमम कॉमन अजेंडा सहमत होतात का होणार नाहीत आणि ते एका उंबरठ्यापाशी जाऊन उभे राहतात ना. तर ह्या 3 गोष्टी येत्या 12 महिन्यात, खास करून जे पुढचं वर्ष आहे त्यातलं शेवटचं जे हे आहे क्वार्टर आहे, शेवटच्या 3 महिन्यामध्ये त्या क्लिअर होतील. सर खूप खूप आभार. काय परिस्थिती आहे जगाची युद्धाबद्दल हे हॉर्सेस माउथ समजून घेता आलं. AI विषयी वेगळं बोलूया, कारण तुम्ही जे सांगताय ते दडपण वाढवणार आहे. पण आत्ता इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. Investments in debt securities, municipal debt securities, securitized debt instruments are subject to risks, including delay and/or default in payment. Read all the offer-related documents carefully.